नमस्कार. तुम्हाला माहितीये का, गणितात ना कधी-कधी असे काही भारी पॅटर्न्स लपलेले असतात की ते सापडले ना की मोठमोठे प्रश्न एकदम सोपे होऊन जातात. चला, आज आपण असाच एक जबरदस्त शॉर्टकट बघूया. ओके. तर एक प्रश्न आहे, विचार करा. दोन क्रमवार समसंख्या आहेत आणि त्यांचा लसावी म्हणजे LCM आहे 112. आता सांगा, या संख्या तुम्ही फक्त 10 सेकंदात शोधू शकता का? हं? वाटतं ना चॅलेंजिंग? चला बघूया हे जमतंय का. आता हे ऐकून वाटेल की अरे बापरे, हे तर अवघड आहे. पण थांबा थांबा, काळजी करू नका. कारण आहे ना, प्रत्येक गणिताच्या कोड्याला एक किल्ली असते. आणि इथे ती किल्ली म्हणजे काय, तर एक लपलेला पॅटर्न. इथे फक्त आकडेमोड करून चालणार नाही. आपल्याला एका डिटेक्टिव्हसारखं काम करायचंय. संख्यांमधला संबंध शोधायचा आहे आणि तो जो लपलेला पॅटर्न आहे ना, तो उघड करायचा आहे. चला तर मग, तयार आहात? आपल्या मिशनला सुरुवात करूया. आपण काही उदाहरणांवर नजर टाकू आणि त्यातले पुरावे गोळा करून हा कोडा क्रॅक करूया. ओके, आता जरा इथे बघा. ही स्लाइड खूप महत्वाची आहे. इथे काय दिलंय? काही क्रमवार समसंख्या आणि त्यांचा लसावी. हा आपला मेन क्लू आहे, आपला पुरावा. ह्या आकड्यांमध्येच कुठेतरी तो संबंध लपलेला आहे आणि तोच आपल्याला शोधायचा आहे. जरा विचार करा. प्रत्येक जोडीचा एक लसावी आहे, बरोबर? आणि त्या दोन संख्यांच्या अगदी मध्ये एक संख्या येते. म्हणजे बघा, 4 आणि 6च्या मध्ये 5 येतो. मग ह्या मधल्या संख्येचा आणि त्या लसावीचा काहीतरी कनेक्शन असेल का? चला जरा जवळून बघूया. बघा हां, संख्या 4 आणि 6, लसावी आहे 12, मधली संख्या 5. ठीक आहे, पुढे 6 आणि 8, लसावी 24, मधली संख्या 7. आता 12 आणि 14साठी बघा, लसावी 84, मधली संख्या 13. काही क्लिक होतंय का? काही पॅटर्न दिसतोय का? येस, सापडला. हाच तो गुप्त पॅटर्न आहे. म्हणजे बघा, कोणत्याही क्रमवार समसंख्यांचा जो लसावी आहे त्याला 2 ने गुणा, त्यात 1 मिळवा की तुम्हाला त्या दोन संख्यांच्या मधल्या संख्येचा वर्ग मिळतो. कमाल आहे ना? आणि याच पॅटर्नमधून जन्माला आलाय आपला पहिला शॉर्टकट, समसंख्या शोधण्याचं एक जबरदस्त, एकदम सोपं सूत्र. तर मग या 5 सोप्या पायऱ्या वापरून आपण कोणत्याही कोडं सोडवू शकतो. काय करायचं? 1, लसावीला 2 ने गुणा. 2, जे उत्तर येईल त्यात 1 मिळवा. 3, त्या बेरजेचं वर्गमूळ काढा. बस, ही झाली तुमची मधली संख्या. आणि मग काय? 4, लहान संख्येसाठी त्यातून 1 वजा करा आणि 5, मोठ्या संख्येसाठी त्यात 1 मिळवा. झालं, दोन्ही संख्या तुमच्यासमोर. आता आठवते का तो सुरुवातीचा प्रश्न? लसावी होता 112. चला, आपलं सूत्र वापरूया. 112 गुणिले 2 म्हणजे 224. त्यात 1 मिळवला की झाले 225. आणि 225चं वर्गमूळ? बरोबर 15. म्हणजे मधली संख्या मिळाली 15. याचाच अर्थ त्या दोन संख्या आहेत 15 वजा 1 म्हणजे 14 आणि 15 अधिक 1 म्हणजे 16. बघा, झालं की नाही 10 सेकंदात? ठीक आहे, समसंख्यांचा कोड तर आपण क्रॅक केला. पण विषम संख्यांचं काय? म्हणजे जर 2 क्रमवार विषम संख्या असतील तर त्यांच्यासाठी पण असाच काही शॉर्टकट असेल का? चला, आता हे नवीन रहस्य शोधूया. चला मग एक नवीन चॅलेंज घेऊया. समजा 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी आहे 255. तर त्या संख्या कोणत्या? ओके, आता इथे बघा, हा आहे विषम संख्यांचा तक्ता. इथेही आपल्याला तेच करायचंय. क्रमवार विषम संख्या आणि त्यांच्या लसावीमध्ये काहीतरी संबंध शोधायचा आहे. पण तुम्हाला काय वाटतं? तो संबंध समसंख्यांसारखाच असेल की काहीतरी वेगळं असेल? आणि आता वेळ झाली आहे विषम संख्यांमागचा शॉर्टकट उलगडण्याची. आणि गंमत म्हणजे ही पद्धत जवळपास सारखीच आहे, पण त्यापेक्षाही सोपी आहे. विषम संख्यांमध्ये एक खास गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांचा लसावी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या दोन संख्यांचा गुणाकारच असतो. त्यामुळे इथे आपलं काम अजूनच सोपं होतं. लसावीला 2 ने वगैरे गुणायची गरजच नाहीये. पाहिलं, ही पद्धत किती सरळ आहे. काय करायचंय? फक्त लसावीमध्ये 1 मिळवा, त्याचं वर्गमूळ काढा की तुम्हाला मधली संख्या मिळालीच. मग फक्त 1 वजा आणि 1 अधिक केलं की झालं, दोन्ही संख्या समोर. चला तर मग आपलं दुसरं कोडं सोडवूया. लसावी होता 255. त्यात आपण 1 मिळवला, झाले 256. आणि 256चं वर्गमूळ? बरोबर 16. म्हणजे मधली संख्या आहे 16. आणि म्हणूनच त्या 2 क्रमवार विषम संख्या आहेत 15 आणि 17. बघा, हा शॉर्टकट किती भारी काम करतोय. तर आता आपल्याकडे सम आणि विषम दोन्ही प्रकारच्या क्रमवार संख्या शोधण्यासाठी 2 जबरदस्त शॉर्टकट आहेत. ही तर एक प्रकारची गणिती सुपर पॉवरच आहे ना, नाही का?
चला पटकन दोन्ही सूत्रे एकदा एकत्र बघूया. समसंख्यांसाठी काय करायचं? लसावीला 2ने गुणायचं आणि 1 मिळवायचा. आणि विषम संख्यांसाठी अगदी सोपं, फक्त लसावीमध्ये 1 मिळवायचा. हा जो छोटासा फरक आहे ना, तो लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. एस गडर यांचं एक खूप छान वाक्य आहे. ते म्हणतात, गणिताचं सार अवघड गोष्टी सोप्या करण्यात आहे, सोप्या गोष्टी अवघड करण्यात नाही. आणि आज आपण तेच तर केलंय. एका गुंतागुंतीच्या दिसणाऱ्या प्रश्नामागे लपलेली एक सोपी पद्धत आपण शोधून काढली. आज तर आपण 2 भारी पॅटर्न शोधले. पण जरा विचार करा, ह्या संख्यांच्या जगात असे अजून कितीतरी रहस्यमय, अद्भुत पॅटर्न्स आपल्या नजरेआड लपलेले असतील, जे फक्त शोधले जाण्याची वाट बघतायत. मग शोधत राहणार ना?